नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. माझा प्रश्न आहे का दम त्या सगळ्या गोष्टींचा खुलासा करण्याचा? होय, आहे का दम? अजित पवार यांनी आपलं मौन सोडलंय आणि मौन सोडून ते काही बोलते झालेत. अजित पवारांनी थेट आव्हान दिलंय आणि सांगितलंय की असेल हिम्मत तर सिद्ध करा, नाही तर राजीनामा द्या. सिद्ध केलं तर मी राजकारण सोडेल, सिद्ध करता आलं नाही तर तुम्ही राजकारण सोडाल. अजित पवारांचा हा दम तुम्हाला अगोदर ऐकावा लागेल. ऐका. आणि मगाशी सारखं सारखं चाललंय ना, कुणी आदेश दिले, चला दूध का दूध, पाणी का पाणी. आम्ही कोणी तिघांनी आदेश दिले असतील ना, सिद्ध करावं, राजकारणात बाजूला होईल. तशा पद्धतीनं त्यांनी नाही सिद्ध केलं तर त्यांनी राजकारणात बाजूला व्हावं. हिम्मत. ऐकलात? आता यानंतर अजित पवारांनी जी भाषा वापरलेली आहे ती कशासाठी वापरली आहे, का वापरली आहे, म्हणजे कोण कोणावर कशासाठी वार करेल सांगता येत नाही. अजित पवारांवरचा राग कोणाला असावा? शरद पवारांना असावा, सुप्रिया सुळेंना असावा, राष्ट्रवादीत शरद पवारांच्या बाजूने असलेल्यांना असावा. पण नाही, हा राग आहे उद्धव ठाकरेंना. कारण उद्धव ठाकरेंनी अजित पवार किंवा ते काय एक फुल दोन हात म्हणतात त्यांच्या आदेशानुसारच जालन्यात लाठीचार्ज झाला असं सांगितलं होतं. जरा तेही उद्धव ठाकरेंच्या याला उत्तर का दिलंय तेही ऐकून घ्या. पोलीस एवढे राक्षस होऊ शकतात? सरकार बदलल्यावरती पोलिसाचा राक्षस होऊ शकतो? म्हणजे कोणतरी ह्याच्या पाठी आदेश देणारा आहे, ना आहेच ना. ह्या सगळ्या गोष्टी आता लपून नाही राहिलेल्या. तुमच्या आदेशाशिवाय पोलीस वागू कसे असू शकतात? ऐकलं? आता येतोय दम माझा. अजित पवार म्हणतात त्याप्रमाणे खरंच उद्धव ठाकरेंनी सिद्ध करून दाखवावं की आदेश कोण दिले होते आणि अशा आदेशाची गरज आहे का. म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, मुख्यमंत्र्यांचा, गृहमंत्र्यांचा अथवा मंत्र्यांचा आदेश लागतो का, जरा हे उद्धव ठाकरेंनीच स्पष्ट करून सांगण्याची गरज आहे. काय आहे, एकदा मुद्दा भावनिक केला की त्याच्यावरती कोणी बोलायला लागलं की मग त्याला सडकून काढता येतं. सोशल मीडियामध्ये बडवून काढणं खूप सोपं आहे, त्याला बदनाम करणं खूप सोपं आहे. म्हणून उद्धव ठाकरे या मौके पे चौका मार रहा है, बस, बाकी काही नाही. बरं, हा मौके पे चौका मारायचा असेल तर मग ती संधी सगळ्यांनाच का मिळायला नको? मला उद्धव ठाकरेंना काही गोष्टी दाखवायच्या आहेत. जरा बघतील उद्धव ठाकरे आणि यात बोध घेतील अशी अपेक्षा आहे. गृहमंत्र्यांचा, मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा बात उद्धव ठाकरे करत असतील तर उद्धव ठाकरेंनी अजून काही लोकांचा राजीनामा घेतला पाहिजे वा अशा लोकांच्या सोबत राहिल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी स्वतः राजीनामा दिला पाहिजे. मी या सगळ्या विषयामध्ये शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आजकाल भलभलती पोस्ट करू लागल्यात. म्हणजे कसं मराठा आरक्षणाच्या बाबतीत अन्याय झालाय, काय झालंय, कसं झालंय हे सांगू लागल्यात. त्या पोस्टही तुम्हाला मी दाखवतोय, बघून घ्या या पोस्ट सगळ्या. त्याच्यात तुम्हाला दिसेल स्पष्टपणे की सुषमा अंधारेंची भूमिका काय आहे. सुषमा अंधारे उद्धव ठाकरेंच्या गटात आहेत आणि मराठा समाजाच्या संदर्भात सुषमा अंधारेंची मतं काय होती हेही जरा जाणून घेणं आवश्यक आहे. जरा तो व्हिडिओ पुन्हा एकदा ऐकवतो, लक्षात घ्या. सुषमा अंधारेंच्या बाजूला बबनराव घोलपांच्या सारखा शिवसेनेतला ज्येष्ठ नेता बसलेला होता आणि त्याच्या उपस्थितीमध्ये सुषमा अंधारे बोलत होत्या. घोलपांचं याला समर्थन होतं. सुषमा अंधारे आणि घोलप मराठा समाजाच्या विषयामध्ये जी गरळ ओकत होते ती तुम्हाला ऐकली पाहिजे. बघा. झाले मराठ्यांचे उपमुख्यमंत्री, मराठ्यांचे आमदार, मराठ्यांचे खासदार, मराठ्यांचे साखर कारखाने कुणाचे, मराठ्यांचे दूध डेअरी कुणाची, मराठ्यांची ऑइल मिल कुणाची, मराठ्यांची पेपर मिल कुणाची, मराठ्यांची बागायत समिती कुणाच्या, मराठ्यांच्या शाळा कॉलेजेस कुणाचे, मराठ्यांचे जिल्हा परिषदा कुणाच्या ताब्यात, मराठ्यांच्या पंचायत समित्या कुणाच्या ताब्यात, मराठ्यांच्या ग्रामपंचायती कुणाच्या ताब्यात, मराठ्यांच्या महापालिका कुणाच्या ताब्यात, मराठ्यांच्या. मग आरक्षण कुणाला मागताय? का नाटक चाललंय आरक्षणाचं? अरे जर सत्तेतच तुम्ही आहात तर कुणाला आरक्षण मागताय तुम्ही? ऐकलं? हे ऐकल्यावर मराठा समाजाच्या प्रती सुषमा अंधारेंना आत्ता असलेली सहानुभूती किती बेगडी आहे हे लक्षात येईल.
आणि या सुषमा अंधारे सध्या उद्धव ठाकरेंच्या पक्षात आहेत. या सुषमा अंधारेंना यापूर्वी शरद पवारांनी अभय दिलेलं होतं. शरद पवारांना त्या नेता मानत होत्या. सुषमा अंधारेंच्या एका पुस्तकाची पाठराखण शरद पवारांनी लिहिलेली आहे. सुषमा अंधारेंना राजकीय दृष्ट्या लॉन्च करण्यासाठी शरद पवार विचार करत होते. त्या सुषमा अंधारे उद्धव ठाकरेच्या कळपात आहेत. आधी त्या शरद पवारांच्या कळपात होत्या आणि मराठा समाजाविषयीची त्यांची भावना ही होती. आता अशा भावना असलेल्या माणसाला आपल्या पक्षात ठेवून उद्धव ठाकरे मराठा समाजाच्या विषयी प्रेम दाखवतायत. हे प्रेम खरं की खोटं हे जरा स्पष्ट झालं पाहिजे. असेल हिंमत तर राजीनामा तिथे घेतला पाहिजे आणि असेल हिंमत तर यांना सोबत ठेवलंय म्हणून राजीनामा दिला पाहिजे. मला अजून काही मुद्दे सांगायचे आहेत शरद पवारांच्या संदर्भामध्ये. लक्षात घ्या, शरद पवारांच्या कारकिर्दीच्या वेळेला म्हणजे ज्या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेला एक बापट आयोग स्थापन झालेला होता आणि या बापट आयोगाने एक अहवाल दिलेला होता. या बापट आयोगामध्ये पूर्वीचे सदस्य होते S.G. देवगावकर, स्वतः आर्यन बापट 1, 2 S.G. देवगावकर, 3 C.B. देशपांडे, 4 अनुराधा भोईटे, 5 शरद पवारांनी वाढवलेले रावसाहेब कसबे आणि 6 शरद पवारांच्या जवळचे असलेले लक्ष्मण गायकवाड. या बापट आयोगाच्या मध्ये जेव्हा शेवटच्या टप्प्यामध्ये मतदानासाठीची विभागणी झाली तेव्हा काय झालंय हे जरा समजून घेणं आवश्यक आहे. कोणीही बापट आयोग, माझं तर भाजपला विनंती आहे की हा बापट आयोग उघडा करा आणि मी खोटा असेल तर कृपया बापट आयोगात असं घडलंच नाही असंही कोणी दाखवू शकता. आरक्षणाचा प्रस्ताव बहुमतानं पारित होईल अशी स्थिती होती. म्हणजे S.G. देवगावकर, C.B. देशपांडे या दोघांनी आरक्षण मराठा समाजाला दिलं पाहिजे अशी भूमिका घेतलेली होती 2 सदस्यांनी. अनुराधा भोईटे या मतदानासाठी अनुपस्थित होत्या पण त्यांनी आरक्षण दिलं पाहिजे अशी भूमिका घेतली होती. अनुराधा भोईटे मतदानासाठी अनुपस्थित होत्या त्याचं कारण त्यांना नोटीस मिळाली नव्हती हे होतं. म्हणजे मतदान झालं अनुराधा भोईटेंचं तर 3 सदस्य होते जे मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे असा बापट समितीचा अहवाल तयार करत होते. म्हणजे देवगावकर, देशपांडे, अनुराधा भोईटे या तिघांची मतं होती. अध्यक्ष असलेले बापट एक होते आणि लक्ष्मण गायकवाड होते. लक्ष्मण गायकवाडांचं मत जरासं वेगळं होतं. लक्ष्मण गायकवाड म्हणत होते की मराठा समाजाला आरक्षण द्या पण ओबीसी मधून नको. बापटांनी आणि D.K. गोसावी यांनी आरक्षणाची गरज नाही असं सांगितलं होतं. D.K. गोसावी, बापट हे आरक्षणाची गरज नाही असं सांगणारे होते. आता अनुपस्थित राहिलेल्या भोईटे, आरक्षण दिलं पाहिजे असे म्हणणारे देवगावकर आणि देशपांडे हे 2 दिलं पाहिजे म्हणणारे, 1 द्या पण ओबीसीतून नको म्हणणारे गायकवाड, 3 D.K. गोसावी ज्यांना आरक्षणाची गरज नाही असं वाटत होतं, बापट ज्या अध्यक्ष ज्यांनी आरक्षण दिलं नाही पाहिजे असं म्हणत होते. मतं समसमान होत होती. भोईटेंच्या निरीक्षणाचा विचार केला असता तर कदाचित आरक्षण दिलं पाहिजे या निष्कर्षावर येता आलं असतं. पवारांनी रावसाहेब कसबे नावाचे व्यक्तीमध्ये घातले आणि रावसाहेब कसबेंनी आरक्षण दिलं नाही पाहिजे अशी भूमिका घेतली. आता कसबे, गायकवाड, गोसावी आणि बापट अशी 4 मतं झाली. 4 पैकी 3 मतं नाही या प्रकारातली होती, 1 अनुपस्थित होत्या आणि 2 द्यावी या कॅटेगरीतली होती. 3 विरुद्ध 2 मतांनी हा प्रस्ताव संमत झाला आणि मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही असं त्या अहवालात म्हटलं गेलं. आता हे जे रावसाहेब कसबे आहेत ते कोणाच्या जवळचे आहेत, कोणाला चांगलं मानणारे आहेत हे की मी वेगळं सांगण्याची गरज नाहीये. आणि बापट समितीचा अहवाल तत्कालीन सरकारनं स्वीकारला. आता बापट आयोग जो होता तो संविधानाचा आयोग होता, मागासवर्गीय आयोग होता, त्याला संविधानात्मक दर्जा असतो आणि याच आयोगाचा अहवाल स्वीकारल्या गेल्यामुळं तो सरकार दरबारी असल्यामुळं पुढे न्यायालयामध्ये हाच मुद्दा आला. म्हणजे या आधीच्या कोणत्याही आयोगाने मराठा समाज मागास आहे असं मत व्यक्त केलेलं नव्हतं. म्हणून न्यायालयानं गायकवाड आयोगाचा अहवाल एकतर्फी ठरवला आणि आमचं कपाळकरंट राज्य सरकार त्या कार्यकाळामध्ये गायकवाडांच्या अहवालाच्या मराठीतल्या प्रती भाषांतरित करून देऊ शकलं नाही. ही खरी खंत होती.
आणि तोही आदेश मी तुम्हाला परत दाखवतोय, बघून घ्या, ज्यात स्पष्टपणे कोर्टाने भाषांतरित प्रती द्याव्या असं म्हटलेलं होतं. म्हणून गायकवाड आयोगाचा अहवाल हा एकतर्फी वाटला कोर्टाला आणि आरक्षण नाकारलं. या वस्तुस्थिती लोकांच्या समोर आल्यावरती आरक्षण देणारं कोण आहे, न देणारं कोण आहे, हे आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे आणि तेच यावं यासाठी हा विषय मी मांडतोय. आणि जर खरंच हिंमत असेल तर याही गोष्टी समोर आणून ज्यांनी हे केलंय त्यांनी राजीनामा देण्याची वृत्ती ठेवाल का, एवढाच प्रश्न मला उपस्थित करायचा आहे. नमस्कार.